तर मित्रांनो, ट्रिप अशी काढा का तिथं रस्ताच संपला पाहिजे. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. दर्शन झाला एक नंबर, जाम भारी दर्शन झाला आणि अर्ध्या तासामध्ये दर्शन झाला. फायनली पोहोचलो. ये पूरा रामचंद्र का रास्ता स्ट्रेट है, ऐसा ऐसा माटी. कितना लेता 20 रुपीज. मे बी देखता. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर फायनली आम्ही पोचलो रामेश्वरमला आणि आज आम्ही फायनली जाणार आहोत दर्शन घ्यायला मंदिरात. तर मस्तपैकी व्हाईट कपडे घातले सर्वांनी बघा. हर हर महादेव. तर मस्तपैकी आम्ही आता चालू आहोत मंदिरात आणि जाऊया दर्शन घेऊया. पहिल्यांदा आलोय, बघूया कसं असतं काय सध्या. तिथं गेल्यावर दर्शन किती टाईम लागतो आपल्याला घ्यायला, तुम्ही पण बघा. चला तर जाऊया देवळाजवळ. आपली रिक्षा पण आली, रिक्षा करून जाऊया आपण आज. रामेश्वराय श्री. फायनली रामेश्वरम मंदिराजवळ पोचलोय. फक्त आता आतमध्ये जायचं आहे आणि मोबाईल यूज झाला पाहिजे, तर व्हिडिओ शूट करू शकते चांगल्या. बघूया मंदिर बघा, एक नंबर क्लायमेट येतात ना. इथं दर्शन करण्याच्या अगोदर आपल्याला समुद्रावर जावंच असतं अंघोळ करायला. तर आम्ही आता चाललो समुद्रावर. जाऊया बघा, इथं सी व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटेल. जाऊया समुद्रावर, नंतर आपण जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये आणि 22 कुंडांचं पाणी असतं ना, तो अंगावर तो त्याच्याशी अंघोळ करू आणि दर्शन घेऊ. असा मानला जातो इथं शास्त्र आहे का पहिले समुद्रावर जाऊन आंघोळ करायची, त्याच्यानंतर 22 कुंडांचा जो पाणी आहे त्याच्याशी आंघोळ करायची आणि दर्शन घ्यायचा. तर आपण पण तसंच करू. चला जाऊया पहिले समुद्रावर. तर आपण समुद्रावर पोहोचलो, मस्त की आंघोळ वगैरे करूया. जाऊया पहिले समुद्रात. चला. भाऊ
मस्त समुद्रामध्ये आंघोळ तर नाही, पण अंगावरनं पाणी घेतला, भारी वाटला, जाम भारी वाटला. एक वेळा नाही तर 2 वेळा गेलो आतमध्ये. आता जाऊया मंदिरात. 22 कुंडांचं पाणी घ्यायचं अजून. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. जय जय श्रीराम. सीताराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. इधर आओ, इधर आओ, इधर आओ. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. दर्शन झाला एक नंबर, जाम भारी दर्शन झाला आणि अर्ध्या तासामध्ये दर्शन झाला. पण आतमध्ये शूट व्हिडिओ मोबाईल अलाउड नाही, तर आतमध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही. पण खरोखर मनापासून जाम भारी दर्शन झाला. हर हर महादेव. एक नंबर. जास्त टाईम नाही लागत, अर्ध्या तासामध्ये झालं दर्शन. भारी वाटला. एक नंबर. ते जलकुंड आहे, 22 कुंडांचं पाणी आहे ना, तो हाच तो पाणी आहे. आम्ही आतमधलं मंदिरामध्ये आणलं आहे. आतमध्ये जायला भेटायला भरपूर गर्दी आणि असं पण पाणी थोडंसंच वरती अंगावर पडणार, त्यापेक्षा आम्ही हर हर महादेव. ओम नमः पार्वती पदे. हर हर महादेव. जाम भारी दर्शन झालं. तर दर्शन वगैरे केलं आपण रामेश्वरमला. आता चाललोत आपण धनुष्कोटी, द लास्ट लँड ऑफ इंडिया. तर मित्रांनो, ट्रिप अशी काढा का तिथं रस्ताच संपला पाहिजे. संपला विषय. तर धनुष्कोटी चलो. द लास्ट लँड ऑफ द इंडिया, धनुष्कोटी. हा बघा टावर आहे. तर टावरवर आपल्याला जायचं होतं, पण आपण आलो 8:30 वाजता. लय लवकर आलो. तर 10 वाजता काहीतरी चालू होते टावर. तर आपण पहिले जाऊ. चला एकदम लास्ट लँड ऑफ द इंडिया, धनुष्कोटी. जिथं आपला रस्ता संपतो तिथं जाऊया. एक नंबर. The last land of the India, धनुष्कोटी. फायनली पोहोचलो. तिथं आपला रस्ता संपतो तिथं. फायनली पोहोचलो आम्ही एकदम टोकावर. आपला जिथं रस्ता म्हणतो तिथं भारताचा टोक आणि समोरच आहे श्रीलंका. याच्या पुढे श्रीलंका आहे. आणि तुम्हाला श्रीलंका बघायचं असेल तर इथं दुर्बीण आहे, त्याच्यात श्रीलंका बघायला भेटेल. कडक कडक. जाम भारी वाटला, जाम भारी. एक नंबर. तुम्हाला पण बघायचं असेल ना इथं दुर्बीणमध्ये तर बघू शकता. आम्ही बघतो. संगम बीच में जमीन दिख रही है, बालू रेती. ये रेती के अंदर 20 मीटर नीचे यहाँ से राम सेतु पुल बनाया 1964 सुनामी में डूबी गया. ये मिट्टी के अंदर है राम सेतु स्टार्ट पॉइंट. फिर पानी, फिर जमीन दूसरा वाला अलग अलग. देखो ये पूरा राम सेतु का रास्ता स्ट्रेट, ऐसा ऐसा मट्टी, समझ में आ रहा है. सीधा स्ट्रेट. ये काला खंबा दिख रहा है, दैट इज श्रीलंका स्टार्ट पॉइंट लाइट टावर. अभी दिखा नहीं दिखा? अभी दिखा? खंबा दिख रहा है ना ऊपर. देखो 18 किलोमीटर, कुछ भी नहीं दिखा.
ये दूरबीन में दिखा कितना लेता 20 रुपीज 20 रुपीज मैं भी देखता थोड़ा दूर बोले संदर दिखा पानी हिंद महासागर बे बंगाल 2 सागर मिल रहे बीच में जमीन दिख रहे बालू रेती ये रेती के अंदर यहाँ से शुरू होता राम सेतु ब्रिज सुनामी में डूबी गया नासा में दिखा फिर पानी फिर जमीन तो वो पूरा राम सेतु का रास्ता एकदम सीधे आगरी में काला खंबा दैट इज श्रीलंका स्टार्ट पॉइंट मन्नार आइलैंड 18 किलोमीटर फ्रॉम दिखा नहीं दिखा लाइव राम सेतु स्टार्टिंग पॉइंट श्रीलंका लाइट टावर दिखा ये राम सेतु है ये वाला दैट्स वन स्ट्रेट वो खंबा तक है पानी मिट्टी के अंदर नासा बोल रहा है आडम ब्रिज ब्लैक रोड दिख रहा है मैप में ब्लैक रोड उधर जा नहीं सकते हाँ चलो कन मारा पासपोर्ट वीसा में ऊपर आता पासपोर्ट से जा सकते हाँ 15,000 मदुरई टू श्रीलंका ऐसे जाएंगे बोट से तो मारेंगे गोली मार रहे नेवल नेवी वाला श्रीलंका ने ओके गाडी बसली हो गाडी बसली गाडी पुढे जाई नाही कशी काढायची गाडी आता धक्का मारा लागेल चला मारूया चला धक्का मारा जेली 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 मित्रांनो आता आम्ही धनुषकोटीशी निघलो आणि जो टावर करायचा होता ना तो ऍक्च्युली 10 वाजता होतं आम्ही भरपूर फिरलो पण 10 काय वाजलं नाही 9:30 वाजलं आणि अर्धा तास झाला तर अर्ध्या तासात आम्ही जाऊ दे विचार केला त्याच्यानंतर पुढचा प्रवास करूया कुठं गोवा गोवा सगळं झाल्याच्या नंतर इकडे झाल्याच्या नंतर डायरेक्ट जाऊ गोवाला मस्तपैकी लास्ट चला तर मित्रांनो धनुषकोटी वगैरे आपला सर्व काही करून झालेलं आहे आता आपली जर्नी चालू झाली आहे ती आता डायरेक्ट आपण चालू आहोत गोव्याला तर आपण गोव्याला भेटूया गोव्याला एन्जॉय करू मस्त भरपूर ठिकाणी फिरू गोव्याला तर आता आम्हाला पोचायला आम्हाला 2 दिवस लागतील गोव्याला तर कंटिन्यू गाडीमध्येच असणार आपण आणि जेवण बिवण बनवणार मस्तपैकी तर भेटूया गोव्यामध्ये तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये गोव्यामध्ये एन्जॉय करूया